संजीवनी सखी संघच्या वतीने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। या अंतर्गत नागपूरमध्ये ऋतू हिरवा ऋतू बरवा या संगीतमय समारोहाचे आयोजन करण्यात आले होते। संजीवनी सखी संघाच्या सखींनी या निमित्त त्यांच्या कलागुणांना वाव दिला। बहारदार सांस्कृतिक समारोहाने रसिकांची मने जिंकली। इमे हे ते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहम पीते नमस्सामी बोधी राजा नमस्तुते बोधी राजा नमस्तुते बोधी राजा नमस्तुते। अर्थात ज्याने बोधी वृक्षाखाली बसून मार सेनेवर सातत्याने विजय मिळवून सर्वज्ञता प्राप्त केली त्या बोधी वृक्षाला मी वंदन करते। त्या महा बोधी वृक्ष लोकनायक भगवान पूजित आहे। मी सुद्धा यांची पूजा करते। हे बोधिराज तुम्हाला माझा नमस्कार असो, माझं वंदन असो, माझं वंदन असो। सब्बेव भूता सुमना भवन्तु अथोपि सकच शृण्वन्तु भासितं तस्मै भूता निसामेत सब्बे मितं करोतु मनुष्या पजाय। विद्येची आद्य देवता आज आपण म्हणतो आहे। आजचा 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस आहे। आपली पहिली सावित्री माता ही आपली पहिली शिक्षिका आहे। अशा सावित्रीबाई फुलेला तसेच स्वतः फाटक्या लुगड्यात जी आयुष्यभर जगली नटण्या आणि तिने नटण्याचा मान आम्हा लेकींना दिला। अशा त्याचप्रमाणे फुटका मणी जिनी गळ्यात आयुष्यभर घातला आणि आज तुम्ही बघताय मैत्रिणींनो आम्ही किती नटून थटून तिच्या त्यागामुळे उपस्थित आहो। अशा माझ्या सावित्रीमाई आणि माझी त्यागमूर्ता रमाई हिला सर्वप्रथम मी वंदन करते। आणि कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे मान्यवर तशाच माझ्या सगळ्या मैत्रिणींनो आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा कार्यक्रमाच्या आणि सप्रेम जय भीम। अरे ताकद लाव यार, जय भीम में तो ताकद है। मैत्रिणींनो कोणत्याही संस्थेचं सातत्य जर का टिकवून ठेवायचं असेल हे काही साधी गोष्ट नाही आहे। और 4 बायका आल्या तरी 4 दिवस मैत्री टिकते, पण आमची संजीवनी गेल्या 18 वर्ष सातत्याने मजल दर मजल करत प्रगतीच्या पथावर गेली आहे। 18 वर्षापूर्वी ज्यांनी ही बीज रोवली त्यांचे हे चेहरे आहेत। यांनी एक बीज पेरलं आणि त्या बीजाचा वटवृक्ष झाला। वटवृक्षच नाही तर मला सांगायला आनंद होतो मैत्रिणींनो त्याचे ब्रांचेस सुद्धा फुटले आहेत। कनान, भिलगाव, भंडारा। त्याच्यामुळे यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा। यांच्या साखेत नव्याने जुळलेल्या सख्यांचाही तेवढाच हातभार आहे। त्याच्यामुळे नवीन आणि जुनं मिळवून हे आता वटवृक्ष कितीतरी मोठं बहरलं आहे। घालणारी कल्पना कुठून आली तर हा इकडे दक्षिणेकडे जसा संजीवनी सखी संघ फोफावला आणि आम्हाला माहित आहे आमच्या सख्यांची चॉईस काय आहे, त्यांना काय आवडतं। म्हणजे थॉट्स किंवा इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग मध्ये तर त्या जातच असतात नेहमी, पण तरीही बहुसंख्य सख्यांची मागणी अशी होती की नुसत्या चळवळीत आम्ही नाही बाई काम करणार, आम्हाला काहीतरी एंटरटेनमेंटचं पण पाहिजे। आणि त्यामुळे
मोठ्या प्रमाणात आपल्या सख्या ज्या आहे, इतर वृत्तपत्रांनी चालवलेल्या एकदम धनाढ्य लोकांचे जे श्रावण सोहळे होतात त्यामध्ये मोठ्या संख्येने बघितलं तर आपल्याच सख्या दिसायच्या मॅडम. त्यामुळे आपल्याला असं वाटलं की आपल्या सख्यांना जर आपल्याकडे बोलवायचं असेल, चळवळीकडे बोलवायचं असेल, तर आपल्याला त्यांना काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम देणं आवश्यक आहे. आणि ही चर्चा आम्ही वारंवार आपल्या ग्रुपमध्ये करायचं. सीमा, मी, आपले पद्मा नेहमीच म्हणायचे की आपणही असं काहीतरी करूया. मग त्यातून हा एक हे आला, प्रवाह आला की त्यांनी संजीवनीची ओळख आंबेडकरी, फुले शाहू आंबेडकरवादी महिलांची संघटना असा न राहता केवळ नाचगाण्यात रममान होणारी, एंटरटेनमेंटवर भर देणारी किंवा महिलांचे डोके मनोरंजनात्मक गोष्टीकडे जास्त वळवणारी संघटना अशी होऊ नये. पण तरीही आम्ही रिस्क घेऊन आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या विनंतीला मान देऊन ऋतू हिरवा हा कार्यक्रम करायचं ठरवलं. आणि पहिल्या वेळची टीम आमची डॉक्टर सीमा अंबादे, सुजाता गजभिये, प्रतिभा रामटेके, मृणाली दहिवले, पद्मा भिवगडे, सुजाताताई आणि मी स्वतः यांनी आम्ही शेवटी आपण घेऊयाच म्हणून याच हॉलमध्ये, आमची ही परंपरा राहिली आहे की पहिला पण प्रोग्राम आमचा याच हॉलमध्ये झालेला. आणि त्यामुळे इथे त्यावेळेस काल मी इथे चेअर लावायला आले, काल रात्री 8 वाजेपर्यंत मी इथे होते. तर त्यावेळेस इथे एक जे चेअर लावणारे दादा आहे ते म्हणाले की मॅडम भयंकर गर्दी होते तुमच्या कार्यक्रमाला आणि खूप ओरडा होतो आणि बाहेर 100 महिला मागच्या वेळेस ओरडत होत्या की चेअर्स कमी पडलेल्या. इतका प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभतो. हे गोष्ट बरोबर आहे की ते आता 2 वाजता येतील जेवून खाऊन सगळ्याजणी. त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की इथे सगळे फूड स्टॉल लागलेले आहेत आणि इथेच तुम्हाला खायला मिळेल, थोडंसं काही खाऊन या. पण तरीही प्रचंड प्रतिसादात हा कार्यक्रम होतो. आणि मला माहित आहे आता जवळपास 1:30 वाजलाय, 2 नंतर तुम्हाला बसायला जागा मिळणार नाही, एवढा हा हॉल फुल होणार आहे. पहिल्या वर्षीचा आमचा आकडा काय असेल? पहिल्या वर्षी आमच्या रजिस्ट्रेशनवर आकडा झाला आहे 650 महिला आणि या हॉलची कॅपॅसिटी होती फक्त 400 महिला बसायची. आणि इतकी प्रचंड प्रमाणात त्याची म्हणजे जाहिरात केल्या गेली की इतर मेळाव्यांना जशी गर्दी राहते. आम्ही फार साशंक होतो. आमच्याकडे एकतर आपण फक्त 300 रुपये घेऊन मेंबरशिप करतो, त्यात वर्षभराचे हे कार्यक्रम होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला इथे एंट्री फीस ठेवावी लागते. मग काहींचं असं म्हणणंही असतं की का आम्ही 2दा द्यायची. पण एवढं सगळं अरेंज करताना जो खर्च लागतो ना, त्या मानाने ही एंट्री फी काहीही नाही आहे. त्याच्यासाठी आम्हाला वीरेंद्र दादा सारखे, सारे मॅडम सारखे प्रायोजक शोधावे लागतात. आणि थोडी ते आम्हाला म्हणजे मी सांगते ना, आम्ही अगदी भारावून जातो. अशी प्रत्येक नुसत्या पैशाची नव्हे तर प्रत्येक मॅडम झालं का, कुठपर्यंत आला, सतत अपडेट घेणं आणि सतत पाठबळ ठेवणं. हात जेव्हा पाठीवर राहते ना, आम्हा महिलांना कोणता कार्यक्रम करायचा म्हटला की आधी पॅनिक व्हायला सुरू होते. मी तर पहिले घामाघूम होऊन जाते आणि रात्री मला झोप येत नाही किंवा बाकी सगळ्यांची पण स्थिती तीच राहत असेल. पण हे असे धीराचे हात पाठीवर असले आमच्या प्रायोजकांचे की आम्हालाही बळ येतं. आणि त्या प्रकारे पहिल्या 650 महिलांच्या प्रोग्राम पासून दुसरा झाला, तिसरा झाला आणि आजचा हा आहे ऋतू हिरवाचा 4था कार्यक्रम, जो नक्कीच पुढे रंगत जाणार आहे. आणि तुम्हा सर्व लोकांना त्या कार्यक्रमात सगळ्या सहभागी स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी हे कार्यक्रमाचे प्रास्ताविक इथे थांबवते. थोडक्यात संजीवनी सखी संघाबद्दल मी सांगते, ज्यामध्ये आम्ही वर्षभराचे कार्यक्रम घेतो. त्यामध्ये आहे आरोग्य शिबिर, इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग, पॅरेंटिंग, आपसातील संबंध कसे काय डेव्हलप करावे याच्यावर कार्यशाळा, योगा शिबिर, सौंदर्य विषयक, आंबेडकर थॉट्स आणि यामध्ये संविधान जागर ही मालिका आता ॲड करण्यात आली आहे. दीक्षाभूमी इथे होणारी त्रिपिटका चॅन्टिंग आणि वर्षभराचा एक भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम याचा सहभाग असतो. त्यानंतर सुन्नती इंटरनॅशनल ही जगभरात पसरलेली विमेन एम्पॉवरमेंटचे जे प्रोग्राम घेत असते त्यांच्याशीही संजीवनी जुळली आहे. त्यांच्यासोबतही महिलांना रोजगार देण्याची आणि संजीवनीचे कार्यक्रम राबवण्याची संजीवनी सखी संघ दखल घेत असते. बघा, 2 महिलांनी सहज सुरू केलेल्या संजीवनीचा पसारा वाढतच जातो आहे आणि त्यामध्ये
संजीवनी सखींचा मोलाचा वाटा आहे. आपल्या संस्थेमध्ये सर्व सुशिक्षित महिला आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. आता तर संजीवनीची वेबसाईट पण ओपन झाली आहे आणि त्याद्वारे पण आपण संजीवनीची माहिती आपल्याला मिळू शकते. अजूनही एक गोष्ट सांगते की हा जो ऋतू हिरवा ऋतू बरवा कार्यक्रम हा दरवर्षी होतो. त्याद्वारे आम्ही महिलांना स्टेज देतो आणि त्यांच्या कलागुणांना इथे प्रोत्साहन मिळून त्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात आपलं नाव पुढे करू शकतात. अशा प्रकारे संजीवनी सर्व सख्यांना सोबत घेऊन चालते आणि त्यांना प्रोत्साहन देते. आणि ते तुम्ही अनुभवतच आहात की ज्या पण इथे आला त्यांची फार प्रगती झालेली आहे. अशाच तुम्ही संजीवनी सोबत जुळून राहा आणि इथल्या कार्यक्रमाचा आणि वातावरणाचा आनंद घेत चला. सगळे पॉईंट्स मी संजीवनीबद्दल कव्हर केलेले आहेत. तुम्ही ऐकल्याबद्दल आपले फार धन्यवाद. जय भीम. धन्यवाद वंदना मॅडम. अतिशय सुंदर अशी प्रस्तावना मॅडमनी आपल्यासोबत सादर केलेली आहे. त्यांनी सगळे मुद्दे आम्ही काय करतो त्याची सगळी माहिती दिलेली आहे. यानंतर उद्घाटनापर एक आपलं नृत्य सादर होणार आहे. She got the styling in her. Not even smiling in her. She got the styling in her. Feel the rhythm is in the air. Shake it, alone, yeah. Keep swinging in style. You by my side as the music is soaring. Don't shout it and roar it. Dancing all night. फैशन का है ये जलवा. जय भीम. माझं नाव सीमा तोतडे आणि मला सिंगिंग आणि डान्सिंग खूप आवडते. थँक्यू. जय भीम सर्वांना. मी आहे सौ मीनाक्षी तुषार सनकाळे. मी ओल्ड ठवरे कॉलनी इंदोराला राहते आणि मी एक डाटा एंट्री ऑपरेटर आहे. सदरला ड्युटी करते. माझं शिक्षण झालं आहे MA मराठीमध्ये आणि बस थोडंसं गायला आवडते थोडं. जय भीम सगळ्यांना. माझं नाव सुमेधा सुधीर वाडके. मी काटोल रोड नर्मदा कॉलनी इथे राहते आणि मला असं सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करायला आवडते. माझं स्वतःचं मॅरेज ब्युरोचं ऑफिस आहे. जय भीम सर्वांना. माझं नाव अनिता गायकवाड आहे. मी सोनेगाव पराते नगर इथे राहते. जय भीम सर्वांना. माझं नाव निलिमा डोंगरे. मी हजारीपाडला राहते. माझं एज्युकेशन MA झालेलं आहे आणि मला डान्सचा खूप म्हणजे पूर्ण कामं झाल्यावर पण मी नाचते एवढा माझा शौक आहे. सर्वांना माझा नमो बुद्धाय आणि जय भीम. माझे नाव वैशाली डोंगरे आहे आणि दिस इज माय फर्स्ट टाइम टू पार्टिसिपेट दिस फॅशन शो संजीवनी. आय लाईक व्हेरी मच. थँक्यू. माझं नाव ज्ञानाचा अर्थ प्रतिबिंबित करतं म्हणजेच माझं नाव विद्या आहे. मी माझ्या 2 मुलींची आई तर आहेच, परंतु आपल्या स्वतःच्या आईचं बोट सोडून शाळेत पहिलं पाऊल टाकणाऱ्या अनेक चिमुकल्यांची सुद्धा मी दुसरी आई आहे. म्हणजेच मी पेशाने शिक्षिका आहे आणि आपल्या देशासाठी एक सक्षम आणि संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी मी योगदान देत असते. माझ्या मते कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सकारात्मकता, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांची आवश्यकता असते आणि ह्या सर्व गोष्टी माझ्यामध्ये आहेत. गुड आफ्टरनून एव्हरीवन. सविनय. जय भीम.
माझं नाव डॉक्टर नेहा ढोके आहे. मी फिजिओथेरपिस्ट आहे. मला फावल्या वेळात कागद रंगवायला म्हणजेच कविता लिहायला आणि आर्टिकल्स लिहायला आवडतं आणि मी सोबत ड्रॉइंग पण करते, पेन्सिल स्केचेस. आज मी सगळ्यांनाच म्हणजे शिक्षक असो किंवा नसो पण सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते आणि आपल्या सगळ्या सुंदर रंगीबिरंगी फुलांसारख्या पानांसारख्या महिलांना पण धन्यवाद देऊ इच्छिते आणि संजीवनी सखी संघाला पण खास धन्यवाद देऊ इच्छिते की ज्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला आणि मला स्वतःला प्रस्तुत करायचा एक मौका दिला. मला लेखन, वाचन, गायन, नृत्य आणि विविध पाककृती करायला खूप आवडतं. त्याचप्रमाणे मी घोषवाक्य लिहित असते आणि कोविडच्या काळात ऑनलाईन घोषवाक्याची स्पर्धा झाली होती. त्यात मी महाराष्ट्रामधनं पहिला नंबर पटकवला होता. त्याचा विषय होता ब्रेस्ट फीडिंग अवेअरनेस आणि त्याचप्रमाणे पर्यावरणावरही मी घोषवाक्य लिहित असते. सखी संजीवनी संघाने मला इथे माझा परिचय देण्यात संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. नमो बुद्धाय. सर्व संजीवनी सख्यांना माझा सस्नेह जय भीम. मी गाव की गोरी शहर की नारी सुनीता रामटेके. मी सेवानिवृत्त परिचारिका आहे आणि सध्या मी नृत्य, गायन आणि वेशभूषा या अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये मी माझी उपस्थिती दर्शविते आणि सहभागी होण्याचा प्रयत्न करते. तर आपणा सर्वांचे खूप खूप आभार आणि संजीवनी सखी संघाचे सुद्धा धन्यवाद. मला ही संधी इथे उपलब्ध करून दिली. सर्वांना सप्रेम जय भीम. आज आम्ही इथे श्रावण सोहळ्याचा आनंद घ्यायला आलो आहे. अगदी लास्ट मिनिट आम्ही एंट्री केली आहे आणि पावसाच्या आगमनाने धरती होते हासरी आणि हिरवं लेऊन आली नववधू मी लाजरी. अशा या श्रावण सोहळ्याचा आनंद आज आम्ही इथे घेत आहोत. सर्वांना जय भीम. मी भावना धाबर्डे. मला कुकिंग करायला आणि डान्सिंग करायला आवडते आणि स्वयंपाक करून सर्वांना खाऊ घालायला जास्त आवडते. थँक्यू. रंगीत परणे परिधान करून पंचम रंगात चलून मुकुट मिळाले. मी प्रणिता वावरे. माझं शिक्षण BSc बायोमध्ये झालेलं आहे. माझ्या कुटुंबात माझा नवरा आणि एक 6 वर्षाचा मुलगा आहे. नमस्कार. जय भीम. Yo, blaze up the walk, light it up to the beat. Come on, give it to the Jericho. Give it to the Jericho. Gorgeous with attitude and every attitude. Miss Hot Booty, come on, baby, do you? डोल डोलते वाऱ्यावर बाई माझी डोल डोलते वाऱ्यावर. 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 कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मार्किन कोली हानल्या गोली कचल जाऊ बाजारी. कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मार्किन कोली हानल्या गोली कचल जाऊ बाजारी. बोटीन फिरवाल का
नेसली गो नवा सारा जाऊ चल गो बंदराला गो पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला गो पारू काही मैत्रिणी नव्याने जुळल्या असतील त्यांना पण सांगू इच्छिते की हा संजीवनी सखी मंच फक्त महिलांसाठी आहे. जिथे आम्ही महिला शाळा कॉलेजमध्ये खूप एन्जॉय केला, पण आता कुठेतरी पाहिजे ना आपल्या हक्काचं, हे असं आम्ही एक विचार मंच आपल्या सगळ्यांसाठी सुरू केलेला आहे. मैत्रिणींनो, याच्यानंतर आपल्यासमोर येणार आहे गुजराती डान्स अंजली वाघमारे अँड टीम. ह्या गुजराती, तुम्हाला आता थोडं लक्षात आलं असेल की यावेळी आम्ही डान्ससाठी प्रादेशिक थीम ठेवलेली आहे. कारण की भारत हा विविधतेत एकता असलेला असा देश आहे. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची संस्कृती, वेशभूषा, नृत्यशैली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना अनुभवायची आहे. म्हणून यावेळी आम्ही पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारही प्रादेशिक थीमला प्राधान्य दिलेलं आहे. पतंग जुड़ी जुड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए. तुझा छंद लागला सखी मंच आयोजकाचे फार फार धन्यवाद की त्यांनी राज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा सत्कार केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. राज टूर्स अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी नागपूरमध्ये 30 वर्षापासनं कार्यरत आहे. ही कंपनी डोमेस्टिक अँड फॉरेनचे इंटरनॅशनल टूर पण अरेंज करते. त्यामध्ये लक्झरी सुविधा असतात, हॉटेल्स, जेवण, लोकांना आनंदित करतील, समाधान करतील अशी व्यवस्था या टूरमध्ये केलेली जाते. आणि याचबरोबर पासपोर्टचे काम पण केले जाते. एअर तिकीट्स वगैरे, लक्झरी बसेस आणि कार याची पण सोय या ट्रॅव्हल्समध्ये केली जाते. बस एवढे बोलून मी माझे 2 शब्द नमो बुद्धाय. खूप छान वाटतं इथे बघून, सगळे रंगीबेरंगी फ्लावर्स बघून. मी डॉक्टर नेहा गोडगाटे, मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे. मी आणि माझे हजबंड दोघेही ग्रेस ऑर्थो केअर इथे कार्यरत आहोत. ग्रेस ऑर्थो केअर आमचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे वर्धा रोडला. माझी स्पेशालिटी स्पोर्ट्स इंजुरी, लिगामेंट सर्जरी ह्याच्याबद्दल आहे. आणि माझे हजबंड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे. आणि आम्ही ऑर्थोपेडिक्सच्या सगळ्या केसेस किंवा सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट आमच्या हॉस्पिटलमध्ये होते. सगळ्यात पहिले थँक्यू पुष्पा आंटी
आणि डॉक्टर सीमा आणि संजीवनी सखी मंच, खूप खूप छान खेळीमेळीचं आणि उत्साहित वातावरण आहे इथे. पुष्पा आंटी, एक जस्ट सांगू इच्छिते, तुमचं एवढं छान काम बघून मला खूप आनंद झाला आहे. आणि आपल्या सखी संघासाठी मी एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे. त्यांच्यासाठी एक कुपन्स आणले आहेत, सो दॅट त्यांनी जे कुपन आमच्याकडे प्रेझेंट केलं तर त्यांना 50% डिस्काउंट आमच्या कन्सल्टिंगमध्ये आम्ही देऊ. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. कोण्या गावाचं आलो इकडे प्रेक्षकांकडे तोंड करा. कोण्या गावाचं आलो करू उडतय डौलात बसलय डौलात लब तक आते आते हाथों से सावन छूट जाता है, छूट जाता है, छूट जाता. 2 तिसरं गाणं लगेच. मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, होती है दिल भरोसे ना कभी कभी. दुश्मन न करे उसने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है. 4 गाणे झाले. झाल्या तिन्ही सांजा केरून शिंगर साजा, हे वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झालं तिन्ही सांजा करून शिंगर साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. कॉंग्रॅच्युलेशन. गिफ्ट वाटून झाले आहेत. बसा तुम्ही. தவிக்குது மால டம்டம் மஞ்சள டம்டம் மாத்து அடிக்க மங்கள டம்டம் ஓல டம்டம் முதுக்கு டம்டம் ஓங்கி தட்டிக்கும் மத்திக டம்டம். अंगारों का अंबर सा लगता है मेरा सावे, मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सावे. तेरा साथ है तो, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से भी मिल रही रोशनी है.
तेरा साथ है तो मी अशा रंगाची मोतिया अंगाची केवड्या गंधाची बहरले मगले गानाला देठाला पानाला माझ्या सरदाराला समजले चूड़ी मजा न देगी कंगन मजा न देगा चूड़ी मजा न देगी कंगन मजा न देगा तेरे बगैर साजन तेरे बगैर साजन सावन मजा न देगा चूड़ी मजा न देगी कंगन मजा न देगा संजीवनी सखी संघ येताच जीवनी संजीवनी सखी संघ येताच जीवनी मन आनंदी झाले या गगनी मन आनंदी झाले या गगनी 30-50 वयाच्या सर्वच आहे भगिनी 30-50 वयाच्या सर्वच आहे भगिनी आणि सर्वांनी मिळून केली ही आपण मैत्रिणी सर्वांनी मिळून केली आपण ही मैत्रिणी सर्वांनाच इथे दिला जातो त्यांच्या कलागुणांना वाव सर्वांचा केला जातो त्यांच्या कलागुणांना वाव आणि सर्वांचाच केला जातो मान सन्मान चुरा लिया है तुमने जो दिल को नजर नहीं चुराना सनम बदल के मेरी तुम जिंदगानी कहीं बदल ना जाना सनम ले लिया दिल हाय मेरा दिल लेकर मुझको ना बहलाना चुरा लिया है तुमने जो दिल को एक माझी सखी ती शांतपणे वाहणारी खडतर जखमांच्या घेऊन दगडांच्या नेहमीच हसणारी सखी जन्माला आली कधी हे ती न सांगणारी आहे पण नाजूक यौवन तिचं आणि ऐश्वर्य संपूर्ण असणारी अनावर हसताना माझ्या सर्वात सुखी ती भासणारी इथे अभिशाप दुःखाचं पेलताना तिथे अश्रुती ढासळणारी होय ती सखी आहे म्हणजे सरिता नदी श्रावण मासात विविध रंगाने फुलते बाग श्रावण मासात विविध रंगाने फुलते बाग पण जणू विविध रंगाने फुलली ही बाग या सभागृहात परंतु विविध रंगाने फुलली बाग या सभागृहात बुद्ध फुले बा भीमाच्या पायिका आम्ही बुद्ध फुले बा भीमाच्या पायिका आम्ही मार्ग करू त्यांच्या पथावर जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या आम्ही लेकी जिजाऊ सावित्री आणि रमाईच्या आम्ही लेकी निरंतर राखू सर्वात एकी निरंतर राखू सर्वात एकी निशाणा तुला दिसला ना निशाणा तुला दिसला ना
झिरमिर पाऊस धारा भिर भिर करी मदनाचा वारा येना सजना येना निशाणा तुला दिसला ना फुलले फुलले रे क्षण माझे फुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले मेंदीने हो शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले फुलले रे क्षण माझे फुलले ऋतू हिरवा ऋतू बरवा ह्या कार्यक्रमाच्या आयोजकांचा मी मनापासून अभिनंदन करतो. खूप छान कार्यक्रम आज महिलांनी इथं संपन्न केलेला आहे आणि दरवर्षी अशाच प्रकारे प्रोग्राम तुम्ही करत राहा. माझ्या वतीने, माझ्या सोसायटीच्या वतीने, माझ्या परिवारातर्फे जी आर्थिक मदत दरवर्षीप्रमाणे आम्ही करत असतो अशीच मदत आम्ही दरवर्षी तुम्हाला ह्या कार्यक्रमासाठी करू. कारण की हा कार्यक्रम करायला भांडवल लागतो, पैसा लागतो आणि मी बघत होतो तिथं आता 100 रुपये द्यायला महिला मागं पुढं बघायच्या. हा कार्यक्रम तुमच्या एंटरटेनमेंटसाठी हा कार्यक्रम आहे. ठीक आहे. तर कसं तुम्ही जेव्हा खिशातून पैसे काढाल तेव्हाच हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला कुठंतरी हात समोर करून तुम्हाला पैसे खर्च करावं लागेल. बघा ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यासाठी स्टेज मिळत आहे, तुमची कलाकृती दाखवायसाठी स्टेज मिळत आहे. ह्या आयोजक गेल्या 2-2 महिन्यापासून मेहनत करत आहेत. 2 महिने झाले यांच्या सतत मेहनतीला, रात्रंदिवस एक केला तेव्हा सांगून एवढा चांगला कार्यक्रम या लोकांनी आयोजित केलेला आहे. ह्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या असू द्या. मी अभिमान महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी गेल्या 5 वर्षापासून चालवत आहो. माझी धर्मपत्नी रुचिका मेश्राम इथं बसलेली आहे. ही सर्वसाधारण लोकांसाठी एक सोसायटी आहे. आपल्या लोकांची मदत व्हावी, आपल्या लोकांना रोजगार मिळावं, आपल्या लोकांची सेव्हिंग व्हावी ह्या दृष्टिकोनाने ही सोसायटी निर्माण झालेली आहे. मेडिकल स्क्वेअरला बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आपल्या पण लोकांनी बँकेचा सहभाग घ्यावा, बँकेत उतरावावं. कारण की आपले लोक फार कमी लोक बँकेच्या दृष्टिकोनात आहेत, बँके ह्या क्षेत्रात आहेत. तुम्हाला 90% लोक तुम्हाला बँकेत जॉब करणारे भेटणार, पण बँक टाकून बसणारे बोटावर मोजणारे लोक भेटणार. त्यातून आम्ही आहोत. माझी 36 एज आहे, माझी वाईफची 33 आहे आय थिंक. तर आम्ही खूप मोठा भविष्य घेऊन या बँकेला आम्ही चालवणार आहोत, खूप मोठा फ्युचर. बट माझा हा मुलगा फिरत आहे, तुम्हाला इथं दिसत आहे. माझा ड्रीम आहे की माझा मुलगा ही बँक चालवणार आहे. मी माझ्या मुलांना कुठं फॉरेनला वगैरे कुठं बाकी जागी पाठवणार नाही, परंतु ही बँक कशी चालवायची मी त्याला आतापासूनच शिकवणार आहोत. ठीक आहे. तर अभिमान महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह ही तुमच्या सगळ्यांच्या जवळ आहे. आपल्याकडे 13 महिन्याकरिता 9% व्याज आहे. 13 महिन्याकरिता जर कधी आपण FD आपल्याकडे टाकली तर 9% व्याज आहे. ज्येष्ठ नागरिकांना, सिनियर सिटीजनना 10.60% आम्ही एका वर्षाला व्याज देतो. 10.60% आम्ही सिनियर सिटीजनला व्याज देतो. 25 महिन्याकरिता आपल्याकडे 9% व्याज, 9.25% व्याज आहे. 36 महिन्याकरिता 10% आहे आणि 36 महिन्याच्या वर आपल्याकडे 10.5% आहे. आपल्याकडे तुम्ही थोडे थोडे रुपये पण गोळा करून तुम्ही लाखो रुपये गोळा करू शकता. माझ्याकडे एक 7,900 रुपयाची महिन्याची आयडी आहे. म्हणजे पुढच्या वर्षी प्रत्येक महिला आमच्या माध्यमातून लखपती बनणार. आमच्याकडे एक आयडी प्लॅन आहे. बघा 7,900 रुपये जर कधी तुम्ही आमच्या बँकेत जर कधी दर महिन्याला सेव्हिंग करता, आमच्या सोसायटीमध्ये दर महिन्याला सेव्हिंग करता, तर तुमचे 94,000 रुपये तुमचे आमच्याकडे जमा होतात. 94,000 रुपये जमा होतात आणि 1 लाख रुपये म्हणजे लखपतीच्या रूपामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये मिळतात. म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा हा कार्यक्रम होईल तर प्रत्येक महिला ज्या ज्या आमच्या बँकेसोबत जुडणार त्या महिला लखपती आमच्या माध्यमातून नक्की. तर मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीला आपल्याला खूप मेहनत करावी लागते आणि आजकाल तर ऑनलाईनवरती सगळे तुम्हाला गायडन्स मिळून जातं की फॅशन शोमध्ये आपण कसं प्रेझेंट व्हायला पाहिजे, विषयाला घेऊन आपण कसं पुढे जायला पाहिजे. हा जसा तुम्ही म्हणू शकता की एक तुमची पहिली पायरी आहे फॅशन शो आणि खरंच तुम्हाला ह्या टॅलेंट शोमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला पुढे वाढायचं आहे तर तुम्ही
अजून मेहनत करू शकता, ह्याचे प्रोफेशनल ट्रेनिंग्स पण होत असतात. तर आता आपण तुमच्यापैकी 8 महिलांना इथे निवडतोय. तर एनी गेसेस, कोणाला काही सुचवायचं आहे? कॉन्टेस्टंट नंबर 4. मला असं वाटतं सगळ्यांनी त्यांना जोरदार टाळ्यांनी साथ द्यायला पाहिजे. त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि ह्या सगळ्या 3 राऊंड नंतर ह्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे. टाळ्या वाजत राहायला असायला पाहिजेत. कॉन्टेस्टंट नंबर 7, कॉन्टेस्टंट नंबर 10, 10, 8 आहेत संपूर्ण. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं सर्वप्रथम. आणि खूप छान तुम्ही सजून आलेले आहात. विषयाला घेऊन तुम्ही बऱ्याच गोष्टी प्रेझेंट केलेल्या आहात. तुम्हाला असं वाटत असेल की काही महिला आहेत ज्या पूर्ण ड्रेसअप नाही आहेत, पण कसं आहे, ज्या 3 राऊंड आहेत त्याला संपूर्ण ह्याला कॅल्क्युलेट करून मग त्याची टोटल निघून मग हा जो पुढे रिझल्ट आलेला आहे. कारण टॅलेंट राऊंड हा टॅलेंट राऊंडच्या हिशोबानेच आपल्याला जज करावा लागेल. त्या हिशोबाने आपण सिलेक्शन केलेलं आहे. आय होप सगळे ॲग्री असतील. येस, दे आर अग्रीड. थँक्यू. सो प्रश्न सर्वप्रथम वंदनाताईंना मी देते माईक. त्या विचारणार आणि कॉन्टेस्टंट नंबर कोणाला विचारत आहेत त्याच सांगणार. सर्वांना जय भीम. माझा प्रश्न कंटेस्टंट नंबर 8ला आहे. तुम्ही कोणत्या नात्याला सर्वात जास्त फॅशनेबल म्हणाल आजच्या काळात? नात्याला, नातं आपलं असतं नातं, हां, कोणतं नातं फॅशनेबल आहे आजच्या काळात? धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. माझ्या मते सर्वच नातं फॅशनेबलच असतं तसं पाहिलं गेलं तर, पण त्या फॅशनची रूपरेषा वेगवेगळी असते. जर का ते आजी नातनीचं नातं असेल, जसं मी माझ्या आजीबरोबर घालवलं, तर माझी आजी अगदी टापटीप राहायची आणि तिची पर्स, तिची आंबाड्याचा जुळाचं नेटपासनं तिची साडी, ती सगळं व्यवस्थितच घालायची आणि तिच्याकडे बघून मी पण तसेच शिकले. त्यानंतर आई मुलीचं तर नातं असतंच फॅशनेबल, जे मी माझ्या आईचं आणि माझं बघितलं आणि माझ्या सासूबाईंचं आणि माझ्या नणंदेचं पण बघितलं की त्या दोघींमध्ये जे प्रेम आहे किंवा त्या एकमेकींना जसं साथ देतात त्यांच्या कार्यात, त्यांच्या आयुष्यात, ते पण एक फॅशनच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक शिक्षिका जी मुलींना शिकवते कशा पद्धतीने बोलायचं, कसं राहायचं, कपडे कसे असले पाहिजे, आपण कुठल्या ठिकाणी जाताना कसा परिधान केला पाहिजे, वेशभूषा असली पाहिजे, ते पण महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने मी माझं उत्तर संपविते. धन्यवाद. आंगण सजियो फूलारो पधारो बाईसा, रंग महला शुभ भाग जग्या है, उत्तर चांदनी आई सा. आओ पधारो बाईसा, आओ पधारो बाईसा. घेरदार घाघरो गुलाबी चुनर ओढ़ी सा, घेरदार घाघरो गुलाबी चुनर ओढ़ी सा. घड़ी 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 खम्मा मारी सुंदर सी बाई सा, घड़ी घड़ी खम्मा मारी लाडकड़ी बाई सा. लुक छिप ना जाओ जी, मन दीद कराओ जी, अरे क्यों तरसावे हो, मन सकल दिखाओ जी. थारी शरारत सब जानू मैं तो धरी, हर सले उन्हें पंगा दी मैं कह लगे. मर टिबड़ में जागी धोकड़ी, चंदा में भारी चांदनी. आओ जी आओ घूमरड़ी चिलबाद, पधारो साधु मरड़ी चिलबाद, अलम धरो गुरड़ा गुरड़ा गुरदाद, आस मारो जीवड़ो गड़ो हिचकावे, ओ घबरावे मन में भावे, मारो मन भावे, चमक चम बाजे बाजे भाई सके, चमक चमक घुघरा बाजे. आओ साधु मरड़ी चिलबाद, आओ साधु मरड़ी चिलबाद. மாலை தங்கம்
నమ్మ పేరు తలవనోళ్ళు లేరు మేస్తిరి కళాకారుల ఫ్యామిలీ మరి నే గజ్జ కడితే నిద్రపోదు నిండు రాత్రి तर त्यामध्ये आम्ही जे नवोदित कलाकार आहेत ज्यांना फिल्ममध्ये ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे ॲज अ मॉडल ॲज अ परफॉर्मर तर त्यांना पण आम्ही चान्स देतो आहे. त्यामध्ये DJC एम्पायर रेकॉर्ड्स म्हणून आमचं असं नाव आहे आणि 5 स्टार डान्स ॲक्टिंग मॉडेलिंग अकॅडमी ज्यामध्ये तुम्हा सर्वांना जर प्रोफेशनली वर्क करायचं आहे डान्समध्ये मॉडेलिंगमध्ये ॲज अ मॉडेल तुम्हाला ग्रूम करायचं स्वतःला तर तुम्ही कधी पण आमच्याकडे येऊ शकता. थँक्यू ऑल ऑफ यू अँड थँक्यू संजीवनी सखी मंच मला नेहमीप्रमाणे इथे बोलवल्याबद्दल. आणि माझं या संघाशी म्हणजे फारच जुनं असं नातं आहे आणि मला खूप खूप छान वाटतं आहे या क्षेत्रामध्ये की बुद्धिस्ट महिला पण इतक्या समोर चालल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये पण एवढे छान टॅलेंट आहेत गट्स आहेत त्यांनी आणखी समोर वाढावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. थँक्यू अँड जय भीम. रेशम का रूमाल गले पे डाल के तुम आ जाना दिलदार मेरे माँ मैं दिल्ली का सुरमा लगा के अरे कब से खड़ी हूँ दरवाजे पे ओ रेशम का रूमाल गले पे डाल के तुम आ जाना दिलदार मेरे माँ मैं दिल्ली का सुरमा लगा के अरे कब से खड़ी हूँ दरवाजे पे जाओ जी मन दीद कराओ जी रा क्यों तरसावे हो मन सकल दिखाओ जी थारी शरारत सब जानू मैं तो धरी हर सले उन बंगा दी मैं कह लगे मर टिकड़े में जागी दो कणी चंदा में थारी चांदनी मानाचा जय भीम. संजीवनी सखी मंच नागपूर आयोजित हिरवा ऋतू बरवा या निमित्त आज हा जो कार्यक्रम इथे आयोजित आहे हा अत्यंत स्फूर्तिदायक समाजासाठी अभिमानास्पद आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा असा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाकरिता मी आज इथे आमचे मित्र वीरेंद्र मेश्राम सर आणि रुचिका मेश्राम यांच्या माध्यमातून आज मी इथे उपस्थित आहे. मी भास्कर मनवर अखिल भारतीय अपंग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थाचा अध्यक्ष आणि मतिमंद मुलांकरता मागचे 25 वर्ष काम करतो आहोत. अत्यंत तळागाळामधले जे आपले विद्यार्थी असतात
खास करून आपल्या समाजामधले विद्यार्थी असतात अशा मुलांकरिता मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर मुंबईला DSEMR असं प्रशिक्षण त्यावेळेस पूर्ण केलं. इथून माझ्या संस्थेच्या माध्यमातून देत आहे. जवळपास माझ्याकडे 100 विद्यार्थी अशा प्रकारचं भोजन शिक्षण आणि त्यांचा सर्वांगीण विकासाकरिता आम्ही प्रयत्न करतो. तळागाळातले ग्रामीण भागातले विद्यार्थी आमच्याकडे प्रशिक्षण घेतात. मी एक खास बाब आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त सांगू शकतो. हर पुरुषाच्या मागे 2 व्यक्तींचा हात असतो आणि त्या 2 व्यक्ती म्हणजे त्याची प्रथम आई असेल आणि दुसरी म्हणजे त्याची सहचारिणी म्हणजे पत्नी असेल. माझ्या जडणघडणीच्या मागे माझ्या आईचा खूप मोठा वाटा. जीवनभर तिने कष्ट घेऊन मला समाजामध्ये असं काहीतरी चांगलं काम करण्यासाठी तिच्याकडून प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेमधून आज आम्ही जवळपास 150च्या वर बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद विद्यार्थ्यांकरता मी काम करतो. सोबत जोडलेले आहोत. मागल्या वर्षी पण आम्ही या कार्यक्रमाला आलो होतो आणि आपल्यापैकी बऱ्याच सखी आमच्या शोरूममध्ये आलेल्या आहेत आणि आताही मी हीच विनंती करणार की जेव्हाही आपल्याला गोल्डमध्ये किंवा डायमंडमध्ये काहीही बघायचं असलं तर मलाबारला धरमपेठला मेन धरमपेठ मार्केटमध्ये आपलं शोरूम आहे वेस्ट हायकोर्ट रोडला. तर नक्की आपल्या शोरूममध्ये एकदा व्हिजिट करा. आमच्या शोरूममध्ये आता सध्या मंगळसूत्र महोत्सव सुरू आहे. त्याच्यावर अप टू 30% डिस्काउंट सुरू आहे आणि येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात एक खूप मोठं एक्झिबिशन आहे ज्याच्यामध्ये खूप एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स मलाबारच्या तुम्हाला बघायला मिळतात आणि हे जे एक्झिबिशन आहे हे 9 दिवसाकरिता आहे. 11 ऑक्टोबरला हे सुरू होणार आणि 19 ऑक्टोबरपर्यंत हे राहणार आणि या दरम्यान 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. तर बरेच लोक धनत्रयोदशीला गोल्ड परचेस करतात. तर तो जो ऑस्पिशियस डे आहे तो आमच्या या एक्झिबिशन डेमध्ये पण येणार आहे. तर आता हा जो भव्य आनंद सोहळा इथे प्रस्तुत झाला ऋतू हिरवा ऋतू बरवा यामधील विशेष अतिथी म्हणून डॉक्टर नेहा गोडघाटे, रुचिका मेश्राम, वीरेंद्र मेश्राम, वर्षा अंबादे, करुणा सहारे, नीता गजबी आणि सचिन राऊत सर यांनी जे विशेष सहकार्य केलं अगदी हा प्रोग्राम आम्हाला आनंदात आणि उत्साहात पार पाडण्यासाठी त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि कार्यक्रमाची जी संकल्पना आहे डॉक्टर सीमा अंबादे आणि आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत सुजाता गजबिये, सुवर्णा डोंगरे, प्रतिभा रामटेके, कल्पना कांबळे, कल्पना मेश्राम, ममता डंबाले, पुष्पा रामटेके, मृणालिनी दहिवडे आणि मी स्वतः ह्या सर्व टीम मेंबरचं सुद्धा मी स्वागत करते. आमच्या ज्या विशेष जज होते समीर सर, आमच्या संजीवनी सखी संघाच्या अध्यक्षा विभा गजबिये आणि सचिव वंदना देशभ्रतार मॅडम यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते. त्यानंतर या कार्यक्रमाला रंगत जी आणली आहे आमच्या सहकार्य करणाऱ्या सर्व टीम मेंबर ज्यामध्ये आहेत साधना मेश्राम काकू, जिजा टेंभुर्णे,
सरला बोरकर, अनिता जनबादे, मंगला गजबीर, प्रगती सहारे, माधवी खोब्रागडे, मंगला गजबीये, नंतर सुरेखा लोकरे आणि अनिता पाटील या सर्वांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करते. त्यानंतर आमचं साऊंडवर जे दादा बसले आहेत, दादा तुमचं खूप 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 आभार तुमचे की तुम्ही आमचा जो प्रोग्राम आहे अतिशय उत्तम तऱ्हेने कोऑर्डिनेट केला आणि जे आमचे स्टॉल लावलेले आहेत, स्टॉलवर जितके पण आमचे पार्टिसिपेंट आहेत, स्टॉलवर ज्यांनी पण स्टॉल लावले आणि आज जी रंगत खुलवली त्या सर्वांचं सुद्धा मी आभार मानते. आणि आवाज इंडिया टीम ज्यांनी हा प्रोग्राम रेकॉर्ड केला आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानते.